मैत्री म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं तसं अवघडच. मैत्रीचं नातं हे सर्व बंधनापलीकडचं असतं. त्याला वयाचं, जाती धर्माचं, वर्णाचं असं कुठलंच बंधन नसतं. शाळेत, कॉलेजमध्ये, कट्ट्यावर, कधीकधी तर प्रवासातही मैत्रीचे धागे जुळतात आणि घट्ट होतात. पण ही मैत्री खऱ्या अर्थाने तेव्हा अधिक बहरते जेव्हा आपण आपल्या घरापासून दूर असतो. आज 2 वर्षांनी मैत्रीच्या बायपासवर भेट ठरवली. आज किती वेळ बदलली, पण सवय आणि आठवणी त्याच आज परत अनुभवली. आजही माझं पुलावावर मित्रांची वाट बघणं आणि त्यांचं आधीसारखंच उशिरा येणं, येऊन जादूची झप्पी देऊन म्हणणं, सॉरी थोडा लेट झालो, आज के दिन माफ कर दो. बायपासच्या पुलावर बसून रंगला मग गप्पांचा खेळ, कॉलेजच्या जुन्या आठवणी, ते चिडवणं, हरवलेले दिवस, सर्वच रंगत गेलं. मग वेळ कमी पडत होता, पण गोष्टी संपत नव्हत्या आणि घडीच्या काट्याने सुद्धा भरधाव वेग धरला होता. शेवटी भेट तिथेच थांबली आणि परत नक्की भेटू या प्रॉमिसवर निरोप द्यावा लागला. मैत्री ठरवून होत नाही, हाच मैत्रीचा फायदा आहे. मैत्रीला कुठलेही नियम नाही, हा मैत्रीचा पहिला कायदा आहे. मैत्रीची वाट आहे कठीण, पण तितकीच छान आहे. आयुष्याच्या कडीचा मैत्रीच तर प्राण आहे. मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, हृदयाची संवाद असतात थेट. तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा. या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत. जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाही. कळतं सारं काही, पण एक मात्र वळत नाही. काय असते ही मैत्री हे दूर गेल्याशिवाय कळत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणं येतात. प्रत्येक वळणावर अनोळखी नाती जुळतात. अनोळखी व्यक्ती आपल्या हक्काच्या होतात आणि आयुष्यात येऊन आयुष्यच बनून जातात. ही नाती हसतात, खेळतात, भांडतात, रुसूनही बसतात, पण तरीही एकत्र येतात. जशा संगमावर नद्या मिळतात, कितीही दूर असली तरी मनात आठवण बनून राहतात. अशा प्रेमळ नात्यांनाच नाव मैत्री असे म्हणतात. मैत्रीचा बायपास म्हणजे 3 मित्र, 1 गाडी, पण पेट्रोल नाही. मैत्रीचा बायपास म्हणजे परीक्षेच्या अगोदरची रात्र, 4 मित्र पण नोट्स नाहीत. मैत्रीचा बायपास म्हणजे 1 मुलगी, 6 मित्र आणि प्रत्येकाचंच सांगणं तुझीच वहिनी आहे. एक तरी मित्र असावा गरजेला धावून येणारा आणि हाक मारताना 2 तरी शिव्या देणारा. एक तरी मित्र असावा किती मग रागीट असला तरी गाडीवरून घरी सोडायला येणारा आणि प्रत्येक नव्या गोष्टीवर पार्टी कधी म्हणणारा. भांडण झाले तरी सेकंदात विसरणारा, पण एकतरी आयुष्यात मित्र असावा आपल्याला कधीही न विसरणार. मैत्री म्हणजे खांद्यावरचा हात, मैत्री म्हणजे सदैव साथ, मैत्री म्हणजे वाट पाहणे, मैत्री म्हणजे सोबत राहणे, मैत्री म्हणजे सल्ले घेणे, मैत्री म्हणजे मार्ग देणे. चल मूवी बघायला जाऊ म्हणत खिशे खाली करतात. साले मित्र हे असेच असतात. मित्राला दिलेले पैसे परत कधी मागायचेच नसतात, कारण मागितले तरी तो पैसे परत देतच नाही. मित्रांनी पिताना दिलेला शब्द लक्षात कधी ठेवायचाच नसतो, कारण आपण त्याला आठवण जरी करून दिली तरी तो त्यावर काही विश्वास ठेवतच नाही. मित्राला काहीही झालं तरी गर्लफ्रेंडचा नंबर देता येत नाही, कारण काहीही झालं तरी तो तिला फोन केल्याशिवाय राहत नाही. मित्राचा राग आला तरी त्याला सोडता येत नाही, कारण आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा तो पण आपल्याला एकटं सोडत नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलते. क्लासरूम ते ऑफिस, पुस्तक ते फाईल्स, जीन्स पॅन्ट ते फॉर्मल पॅन्ट, पॉकेट मनी ते पगार, गर्लफ्रेंड ते बायको. पण साला एक गोष्ट कधीच बदलत नाही, ते म्हणजे मित्र. साले हरामी ते हरामीच राहतात. मित्र नको असला तरी त्याला सोडून पुढे जाता येत नाही, कारण एकदा जर तो हरवला तर तो आयुष्यात पुन्हा परत मिळत नाही. म्हणतात ना, गुण जोडले की लग्न होतात आणि दोष जोडले की मैत्री.
तुझ्या नावाचं मी मिशेल टॅटून गोंधळ हात भरून आलो या, हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. अग समजा जोरात तुम्ही लई जोरात रंगात आलो या. झालंय झिंग 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 झिं